नमस्कार, आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण मालवण तालुक्यातील श्रावण गावामध्ये आलो आहोत. कणकवली आचरा मुख्य जो रस्ता आहे तिथून अगदी 5 किलोमीटरवर आणि श्रावण बाजारपेठेपासून 5 किलोमीटरवर मठबुद्रुक गावामध्ये आपण एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत. 1000 स्क्वेअर फूटचं एक कोकणी कौलारू घर आणि साधारण 42 गुंठे वर्ग 1 जागा. पूर्ण जागेला आपल्याला दिसतंय चिऱ्याचं हे कुंपण आहे आणि पूर्णपणे डांबरी रस्त्याला लगत आपली ही प्रॉपर्टी आहे. पूर्ण डिमार्केशन ह्या जागेचं झालेलं आहे आपल्याला दिसतंय आणि आपण बघतोय एक व्यवस्थित हा प्लॉट जागा मालकाने डेव्हलप केलेला आहे. ह्याच्यामध्ये आता हल्ली नवीनच जागा मालकाने काही लागवड केलेली आहे ज्याच्यात नारळ सुपारी अशी लागवड आहे. आपल्याला दिसतंय हे समोर आपलं 2 BHK कोकणी कौलारू घर 1000 स्क्वेअर फूट आकारमान असलेलं आपल्याला दिसतंय. एंट्रीला आपण आहोत. इथे आपलं समोरच अंगण आहे. कोकणी घराला ज्या पद्धतीचं अंगण असतं त्या पद्धतीतच अंगण आहे. समोरच तुळशी वृंदावन पण आहे आपल्याला बघायला मिळत आहे आणि समोर दिसतंय ते आपलं कोकणी कौलारू घराचा एंट्रन्स आपण बघतोय. व्यवस्थित हे घर जागा मालकाने सुस्थितीत ठेवलेलं आहे. अगदी 2 ते 2.25 वर्षातलंच हे आपलं कोकणी घर आहे आणि पूर्णपणे मेंटेन केलेलं आहे. आपण बघतोय आतल्या बाजूने आपल्याला दिसेल की इकडे आपला हा पहिला व्हरांडा आहे. व्यवस्थित स्पेस आपल्याला इथे मिळून जाते. तिथनं पुढे आलं की आपल्याला जो दिसतो तो आपला हॉल आहे बघतोय आणि पूर्ण व्यवस्थित सिलिंग केलेलं आहे. सिमेंटच्या शीटने प्रॉपर कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सिलिंग पण केलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. इथे समोर दिसतो आपला एक चांगला हॉल आहे. त्याला लागूनच आपल्याला एक बेडरूम आहे. आपण बघतोय समोरच्या बाजूने हा व्हरांडा. 2 बेडरूम साधारण 1000 स्क्वेअर फूट असं हे आपलं 2 BHK घर आहे. इथं व्यवस्थित चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा यूज करून हे जागा मालकाने बांधलेलं आहे. आपल्याला दिसतंय एक पूजा रूम आहे आपली देवघर. चांगली स्पेस आहे इथे. आपल्याला दिसेल या बाजूला एक किचन आहे. व्यवस्थित प्लॅटफॉर्म किचनसाठी आहे. गीझर ॲक्वागार्ड असे सर्व पॉईंट्स या किचनला आहेत. व्यवस्थित किचनला स्पेस जागा मालकाने केलेली आहे. सामान ठेवण्यासाठी ग्रेनाइटची कपाटं पण इथे केलेली आहेत. आपण बघतोय तिथनं पुढे आलं की आपल्याला बॅक साईडला ही पडवी आहे. तिथे आपलं टॉयलेट बाथरूम आहे पण दिसेल. तिथे पण एक चांगली स्पेस आहे. शेतीच्या रिलेटेड आपली काही अवजारं वगैरे असतील तर इथे आपण निश्चित स्टोअर करू शकतो. एक चांगलं हे व्यवस्थित आपलं 1000 स्क्वेअर फूटचं घर आहे. पूर्णपणे सुस्थितीतलं हे घर आहे. आपल्याला दिसते बेडरूम आहे. चांगली स्पेस आपल्या बेडरूमला पण आपल्याला बघायला मिळते. तर घर आपण आतून पूर्ण बघितलंय कसं आहे ते. आता आपण बाहेरची बाजू बघणार आहोत कशी आहे. तर घर आपण आतून बघितल्यावर बाहेरची बाजू बघतोय. ह्याच्यात आपल्याकडे जागा मालकांचे साधारण 80 ते 100 काजूची लागवड आहे. व्यवस्थित धरते काजू आहे ते. शिवाय नवीन लागवडीमध्ये जागा मालकांनी ह्याच्यात नारळ, आंबा अशी किरकोळ काही लागवड सुपारीची पण केलेली आहे. आणि पाण्याची सुविधा म्हणाल तर जागा मालकांनी स्वतंत्र आपल्या प्लॉटमध्ये बोरवेल आहे. कातळ माती मिक्स स्वरूपाचा हा प्लॉट आहे. आपल्याला दिसते चांगली जागा आहे. ह्याच्यामध्ये आपण अजून पण विविध प्रकारच्या झाडांची लागवड करू शकतो. साधारण 42 गुंठ्याचा वर्ग एक सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे. पूर्ण जागेला आपल्याला दिसतंय कुंपण केलेलं आहे चिरेबंदी. तर ह्या प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकाने केलं आहे ते 42 लाख. थोडंफार नक्की निगोशिएबल आहे.
तर पूर्णपणे आपल्याला दिसेल डांबरी रस्त्याला टच असणारी ही आपली प्रॉपर्टी आहे. तर ही प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा. तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.